रे कोण तू तू कोण 100 कोटी रुपये खर्च करून आलेला आमदार आहेस। मावळच्या जनतेला विकत घेऊन तो आमदार झालास, आम्हाला माहीत नाही काय? हे असे आम्हाला धमक्या देऊ नका। गेलात ना अजित पवार बरोबर, शरद पवारांच्या पक्षातून निवडून आलात, अजित पवारांबरोबर गेलात, ठीक आहे। या अशा धमक्या द्यायच्या नाही। आम्ही प्रामाणिक लोक आहोत, आम्ही चोर लफंगे नाही आहोत। आमचा प्रश्न इतकाच आहे, तुमच्या मतदारसंघामध्ये अजितदादा पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये इंद्रायणी नदीवरचा एक पूल कोसळला, लोक वाहून गेले। तुम्ही एक पूल बांधू शकत ना आमदार? हां, तुम्ही 2-3 वेळा आमदार आहात ना, बघा किती वेळा आमदार आहात। अनेक काळापासून तो पूल बंद आहे, पर्यटकांना बंदी आहे, तरी तिथे पर्यटक जात होते। काय करताय? तुमचं लक्ष कुठे आहे? लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं लक्ष पाहिजे। पालकमंत्री फक्त टॉवर्स उभे करतात पुण्यामध्ये तुमचे मोठे मोठे, आणि बिल्डरांना मदत करतायत। गरिबांसाठी पूल बांधलेत का? हे आम्हाला अशा धमक्या बिमक्या देऊ नका म्हणावं, ठीक आहे? आज सत्ता आहे तुमची, उद्या नसेल। हां, मग त्याकडे तुम्ही कसं पाहता? आम्ही जय शहाकडे पाहतोय फक्त। जय शहानी त्या प्रकरणी खूप मध्यस्थी करून नाही आम्ही तरी पाकिस्तानी नाही सोडून द्या, हो सोडून द्या। इथे अहमदाबादमध्ये मृत्यूचं तांडव सुरू आहे। अहमदाबादमध्ये मृत्यूचं तांडव सुरू आहे। अहमदाबादला विमान कोसळलं आहे, 200-300 लोक मरण पावलेत। आणि जय शहा दुबईमध्ये त्या क्रिकेटच्या मैदानावर कुठली मॅच सुरू होती ती? हां, साऊथ आफ्रिका। हां, असे 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 लोक इथे रडतायत। आग लागले, लोक जळून गेली, विमान पडले, आणि हे क्रिकेटच्या ग्राउंडवर मोदी सायप्रसला हे आम्हाला शिकवत आहेत। मग गुन्हा दाखल व्हावा किरीट सोमय्या यांवर अशी मागणी नाही, खरं म्हणजे त्या उपजिल्हाधिकाऱ्याने गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। राज्याचे मुख्य सचिव जे या प्रशासनाचे प्रमुख आहेत त्यांनी याची चौकशी केली पाहिजे। मुळात हा एक जो कोणी आहे किरीट सोमय्या, हा कोणत्या अधिकाऱ्या जाऊन उपजिल्हाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसलाय? तुम्ही पहा ना, सिच्युएशन पहा। तो जिल्हाधिकारी समोर बसलाय, डेप्युटी कलेक्टर, आणि हा समोर बसून त्याची झडती घेतोय। कोणत्या अधिकारात? आम्ही खासदार आहोत, आम्ही आमदार आहोत, आम्ही गेलो तर ही व्यवस्था होईल? देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख आहेत, राज्याचे प्रमुख आहेत, त्यांना हे मान्य आहे का? या ज्या आपल्या मुख्य सचिव आहेत मिसेस सौनिक, त्यांना हे मान्य आहे का की कोणीतरी उपरा ऐऱ्या गैऱ्या जातो जिल्हाधिकारी कार्यालयात आणि जिल्हाधिकाऱ्यांना दमबाजी करतो आणि त्यांच्या खुर्च्यांवर बसतो? हे महाराष्ट्राचं प्रशासन आहे का? उद्या हा पोलीस महासंचालकाच्या खुर्चीवर बसेल, उद्या हा मुंबईच्या पोलीस आयुक्ताच्या खुर्चीवर जाऊन बसेल, उद्या हा देवेंद्र फडणवीसाच्या खुर्चीवर जाऊन बसेल। नाही, हिम्मत बघा ना, हा बसेल ना फडणवीसांच्या खुर्चीवर जाऊन, अजित पवारांच्या खुर्चीवर बसेल। सहन करणारा तुम्ही। प्रत्येक खुर्चीचं एक प्रोटोकॉल आहे, शिष्टाचार, राजशिष्टाचार आहे। त्याचं महत्त्व हे असे म्हणंग जे आहेत, हा मुलुंडचा नागडा पोपटलाल त्याला मी म्हणतो, खुर्चीवर बसतो।